नमस्कार मित्रांनो, सिराज इलेक्ट्रिकल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच आपल्याला कस्टमरचा कॉल आला की त्यांची मोटर चालत नाही. मग चला म्हटलं आपण बघूया त्यांच्या मोटरला काय झालं. तर आपण त्यांच्या लोकेशनला पोहोचलो. वीज गच्च भरलेली होती. तर आपण त्यांच्या पेटीपाशी जाऊन व्होल्टेज चेक करूया. तर त्यांचं व्होल्टेज चेक करायला गेलो. त्यांचा पॅनल आहे सिंगल फेज 3 HP मोटर आहे त्यांची. सिग्मा कंपनीचा पॅनल आहे. तर आपण त्यांचे व्होल्टेज चेक करूया. तर त्यांचं व्होल्टेज 230 व्होल्ट आहे. परंतु ज्यावेळी मोटर चालू केली त्यावेळी त्यांचं व्होल्टेज ड्रॉप होत होतं म्हणजे त्यांचं व्होल्टेज 67-60 व्होल्टेजच्या आसपास येत होतं. तर हा प्रॉब्लेम कशामुळे येत होता हे माझ्या लक्षात आलं. त्यांना मी सांगितलं, त्यांचं जे मेन कनेक्शन होतं ते म्हटलं तिथून कार्बन काढा न्यूट्रलचं. त्याच्यानंतर मी मोटर चालू केली. त्याच्यानंतर बघू शकता मोटरचं तुम्हाला करंट दाखवते 22, 23, 25 अँपिअर. 3 HP करंट 19 यायला पाहिजे, पण त्याचे कंडेन्सर जरा थोडे मोठे आहेत, त्याच्यामुळे तो करंट वाढलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.